आदिशक्ती आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, इतिहासाचे पान चालत असताना आपल्या अंगावर शहारे येतात असे छत्रपती संभाजी महाराज, भारताचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे ज्या राजाला माझ्या मातेनं घडवलं, वाढवलं, शिक्षण दिलं, जोपासलं, ती माझी माता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्त्री शिक्षणाचा उद्धार करणारी माता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माता रमाई, त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, या सर्व महामानवांना, राष्ट्रपुरुषांना व जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना प्रथमतः या शाहिराचा, शाहिरी मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी सन 1630. पोवाडा म्हटलं तर हा वीररस आहे आणि पोवाडा ऐकताना आपण शांत बसून चालणार नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही? जरा ताठ बसा आणि मी घोषणा देत आहे, आपण सगळ्यांनी माझ्या पाठीमागे घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की उद्या आपण पर्यटन दिन सादर करतो, त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. पर्यटन संचालनालयाच्या वतीने हा आवाज, आपला आवाज अशोक स्तंभाच्या पुढे गेला पाहिजे, तसा आवाज आला पाहिजे. 4 आण्याचं काम झालंय, 15 रुपये पूर्ण करायचंय, जरा नॅट लावा. बळबळ नाही, बळबळ सकाळी सकाळी करू तसं नाही. महाराजांसाठी खरी वकारी आली पाहिजे इथून, बेबीच्या देठापासून. छत्रपती संभाजी महाराज की 8 आणे, परत 8 आणे बाकी, 50 पैसे, जरा नॅट लावा. जय जिजाऊ, जय शिवराय. 12 आणे, परत 4 आणे बाकी आहे, जरा नॅट लावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे नमः तुझांबे करुण प्रहारंबे. तपावर थाप तुंतुनातान, तपावर थाप तुंतुनातान, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा शिवप्रभूंचा प्राण, शिवप्रभूंचं गात गुणगान, जी 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 शिवप्रभूंचं गात गुणगान. साधु संताला
ऐकणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा काय ऐकायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा इतिहास आठवा, अभ्यास करा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात का साजरी करतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण का वाचायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान आपण काय ऐकायचं? याचं कारण काय असेल? लक्षपूर्वक ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अनेकांनी आमच्या मंदिरात पाडले, हिंदूंच्या मुलींची नग्न मिरवणूक काढली, रयतेच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस केली. पण शिवाजी महाराज जन्माला आले आणि महाराजांनी कुठली तरी मस्जिद तोडली असं इतिहासात आहे का? उत्तर द्या, आहे का? नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचे मुस्लिम सरदार होते, यांना नमाज पढण्यासाठी, आजान देण्यासाठी मस्जिद बांधून देणारा या जगामध्ये इतिहासात एकच राजा आहे. तो राजा म्हणजे शिवछत्रपती आहे. तो राजा म्हणजे शिवछत्रपती. म्हणून त्या राजाचा पोवाडा आपण ऐकायचा. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती, ही एक राजकीय लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 18 पगड जातीचे मंडळी होते. भील होते, रामुश होते, कोळे होते, वडार होते, माघ होते, महार होते, तेली होते, तांबोळे होते, सांबार होते. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचे आन रक्षक हे मुसलमान होते. महाराजांची लढाई ही कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती, ही एक राजकीय लढाई होती. सरांनी मला सांगितलं, धात्रक सरांनी, तुमचा जर बेस्ट पोवाडा असेल तो या ठिकाणी सादर करावा. आणि तोच पोवाडा मी आपल्या समोर सादर करेन. पोवाडे सगळेच बेस्ट आहे, पण जो पोवाडा 2011 मध्ये अमेरिकेमध्ये सादर केला, जो पोवाडा 2020 मध्ये दुबईमध्ये सादर केला, तोच पोवाडा म्हणजे नरवीर तानाजी मालुसरेंचा पोवाडा मी आपल्या समोर सादर केला. काल रायबाचं लग्न आहे आणि काय झालं म्हणावं, तानाजी मालुसरे शिवाजी राजांना लग्नाच्या अक्षिता देण्यासाठी आलेला आहे. यावेळी शिवाजी राजे म्हणत आहे, आम्ही याच दिवशी दुसऱ्या लग्नाला जात आहोत. लग्न कुणाचं? किल्ले कोंढाण्यावर सॉरी मुळीच नाही. राजांनी जातीनं लढायला जावं आणि आम्ही लग्नात वरबाग करून मिरवून आम्हाला शोभलं जात नाही. चला तयारी करा. तानाजी मालुसरे आपल्या गावी उमरठ्याला परत आलेला. उमरठ्यामध्ये काय झालेलं होतं म्हणा, दारामध्ये लग्नाचा मांडव सजलेला होता. सुवासनीची धावपळ चालू होती. नवरा मुलाच्या अंगाला हळद लागलेलं होतं. मंगलवाद्य वाजत होतं. एवढ्या तानाजी येताच तानाजीच्या पत्नीला कळालं आपले मावळे गडावरून आले, पण ते लग्नाला न थांबता लढाईला निघालेला आहे. तानाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि म्हणत आहे, अहो मी ऐकलं ते खरं आहे? काय ऐकलंस? तुम्ही म्हणे लढाईला चालला? हो. काही तुम्हाला अक्कल आहे? काय म्हणालीस? तसं नाही हो. 4 दिवसात मुलाचं लग्न आलेलं आहे. मुलगी नक्षत्रासारखी आहे. एवढं कार्य पार पाडा आणि नंतर लढाईला जा. ही तुमची नेहमीचीच लढाई, नेहमीच राजकारण. एक दिवस तरी खास वेळेस थांबा. मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात वरबाग करून मिरवणं आम्हाला शोभले जात नाही. तयारी करा आमची. तानाजीच्या पत्नीनं चबर न करता तानाजीचा पोशाख आणून दिला. तानाजीनं पोशाख केला. रणांगणामध्ये जाणाऱ्या आपल्या पतीला ती कुंकुम तिलक लावत आहे, ती वळत आहे. ईश्वरतो जिवंत वळत असताना ताटातली निरंजनी भिजली. तुम्हाला करायला कमी नका. तुम्ही लढायला जाऊ नका. तुम्हाला वळत असताना ताटातली निरंजनी भिजली. कुंकवाचा करायला जमिनीवर कोसळला. अपशकुन झाला. हो अपशकुन झाला. तानाजी हसला. अगं बेडे, ताटातली निरंजनी भिजली म्हणजे आम्ही काय मेलो आणि ती नाही भिजली म्हणजे आम्ही काय जिवंत राहू? तुला भीती वाटत असेल. तानाजीने आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसले आणि म्हणाले, हे वेळे परत आल्यानंतर लावा. येतो आम्ही. सूर्याजी मामा हर हर महादेव. तानाजी वीर चालला.
जर करून घेतलं, तानाजी आपल्या पथकात परत आला. वेळ कमी असल्यामुळे मी शॉर्टकट मध्ये पोवाडा सादर करतो. हा पोवाडा 1.5 तासाचा आहे. तानाजी आपल्या पथकात परत आला. तानाजीनं पेट्यावर ठेवलेली ती घोरपड, तिचं नाव यशवंती. यशवंतीला बाहेर काढलं, तिची हळदी आणि कुंकूला पूजा केली. यशवंती, आजपर्यंत गडावर जाण्यासाठी तू मला अनेक वेळ मार्ग दिलास, म्हणून मी तुझं नाव यशवंती ठेवलं. पण आज मध्यरात्रीपर्यंत मी गडावर पोहोचलो पाहिजे. यशवंती आपल्या पायाच्या नखा टोचत टोचत गडावर जातात. गडावर जाणाऱ्या यशवंतीला काय दिसलं म्हणा? हा भयानक काळ चंद्रापासून बसलेला आहे. आजचा दिवस आपल्या मालकाने गडावर येऊ नये हे सांगण्यासाठी ते मुक प्राणी तसंच परत आले. परत येणाऱ्या यशवंतीला तानाजीनं पाहिला आणि म्हणताय, यशवंती का परत आलीस? तुला तो काळ दिसला, तो काळ मला खाणार आहे म्हणून माहिती आहे, पण तो काळ मला खाण्यापूर्वी तुझी खात्री करून खाल्ली जाईल. पाठीमागे फिर. आपल्या मालकाचा करारी आवाज ऐकताच ते मुग्ध प्राणी तसंच गडावर गेलं. यशवंतीनं काम फत्ते केले लक्षात येताच एक हलकासा मावळा गडावर पोहोचला. या मावळ्याचं नाव आहे घोरपडे बंधू. हलकासा मावळा गडावर पोहोचला, झाडाला दोर बांधला आणि आपले मावळे गडावर सरकले. 300 मावळे आपले गडावर पोहोचले होते. 300. पण काय झालं होतं? तो झाडाला बांधलेला दोर तो कपिल्याला घासत होता. कपिल्याला घासणारा दोर तुटल्याला टकलेले 7 मावळे घरी बसून ठरला झाले. तानाजीने आवाज दिला, सूर्याजी गडाचा दोर तुटला म्हणून थांबू नका. कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी चला, कोणी तुम्हाला सहाय्य करतील. तोपर्यंत आम्ही गडावर हातात चढवत आहे. हर हर. यावेळी गडावर शत्रूची फौज आहे 1800, आपली फौज आहे 300. 1800 विरुद्ध 300 लढाई कशी होणार? या 1800 मध्ये काही राजपूत होते, काही पठाण होते. एक पठाण आपल्या 4 मावळ्यांना भारी होतं. पण काय झालं होतं? कचकून खाल्ले होते आणि कचकन झोपले होते. काही मात्र त्या परमेश्वराला प्रार्थना करते, या मालिक, या परवरदिगार, यहाँ कितना दिन ठहरना पड़ता है क्या मालूम, कब मराठा आएगा, कब कत्तल होंगी क्या मालूम. मित्रांनो, मराठा ही जात नाही. मराठा म्हणजे कोण? जो या महाराष्ट्रामध्ये राहतो, जो मराठी भाषा बोलतो, जो शिवाजी राजांवर प्रेम करतो, तो मराठा मरणाला न हटणार. आणि काहींनी मात्र जरा टाकलेली ते नाच गाण्यामध्ये गुंग झालेला आहे. आणि याच वेळी मध्यरात्रीमध्ये उदयभानेनी जरा टाकली आणि तो कमल कुमारी जवळ आला. कमल कुमारीला येऊन म्हणतो कसा, तुम हो कमल कुमारी, आओ आओ मेरी बेगम, यहाँ कोई नहीं आएगा, यहाँ कोई नहीं बचाएगा. सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया, लेकिन यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने? किसी की हिम्मत होती है? तुझा बाप हजर. या मालिक, या परवरदिगार, या तुटलेल्या कड्यातून येणारा हा वीर कोण असावा? हो, ऐकून होतो, शिवाजी राजेच्या फौजेमध्ये एक निधड्या छातीचा माणूस होता. कोण? तू तानाजी तर नाही? हो, तानाजी म्हणतात त्या ध्याला. उद्या आलो तुझा समाचार घेण्याला. तानाजी, ये विराजे, हा गड तुला घे. आजपासून तू या गडाचा किल्लेदार, मी तुझा सेवक. चल दिल्लीच्या दरबारात मुजरे करू. असं म्हणताच काय तानाजीने शिवाजी राजांना सोडला आणि तो काय मोगलांना मिळाला नाही. पचकन तानाजी तुकडा म्हणाला, हे उद्या, अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो, ती अवलाद माझी नाहीये. भगव्या झेंडाचा शिपाई आहे मी, शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी. असेल तुझ्या हिंमत तर म्हणजे त्याला म्हणतोय. आणि हे शब्द ऐकताच खवळलेल्या उदयभानेनी काय केले? तानाजीवर वार त्यांनी केला. तानाजी
तिचा हातोडीला हातोडीला जन्मांगाला 350 पठाणांना जमीन दोस्त करून तानाजी माळुसरे उदय भाण्याशी झुंज देत होता. यावेळी काय झालं म्हणा, इथं जन्मांगाला रक्ताने बिरला आलेला वर्दीवार उदय भाण्याच्या त्या खवळलेल्या उदय भाण्याने तानाजीच्या अंगावर वार करतात. उदय भाण्याची संशय तानाजीच्या छातीपासून तर बेबीपर्यंत तानाजीचा देह रक्ताच्या धारात कोसळला. उदय भाण्याने लाग मार मरगंटे उठ, हमसे टकराता है. उदय भान थुकून हसत जातो. एवढ्यात उदय भाण्याच्या कानावर पाठीमागना आवाज आला, हे वड्यावरी चावलाजी, रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या माझ्या पोराला लाथ मारून चाललाय उदय. अरे हिम्मत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. उदय भान मागं वळून पाहतो तर काय, 80 वर्षाचा शेलार मामा आपल्याला आव्हान करतोय. उदय भान मामाच्या अंगावर जाणार एवढ्यात मामाने काय केलं म्हणावं, मामाने मारला उडाला. उद्या माझ्या पोराला लाथ मारून चालला होता, तुला आता जिवंत सोडणार नाही. पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याची म्हणत आहे, अरे बाप पडला म्हणून पळताय कुठं, गडाचे दोर फुटलेला आहे, उद्या मारून मरा लागेल. अरे उद्या मारून मरण्यापेक्षा लढून बघा. पुन्हा युद्ध झालं. सर्व राजपूत पठारांना कळालं उदय भान खल्लास झाला. सर्वांनी शरणागती पत्करली. माझ्या शिवरायांच्या फौजेमध्ये नेम होता, जो शरण आला त्याला मरण नाही. आणि काय झालं, गवताची गंजी पेटली गेली. शिवाजी राजांना इशारा देण्यात आला. यावेळी शिवाजी राजे म्हणत आहे, महासाहेब माझ्या कानाने गड घेतला, महासाहेब माझ्या कानाने गड घेतला, येतो आम्ही. हर हर शिवाजी राजे इकडे दौडत आहे, पण इकडे गडावर काय झालं, रक्ताच्या धारुळ्यात कोसळलेल्या आपल्या पोराला पाहताच शेलार मामाने ताना महासाहेबांना जर विचारलं, शेलार माझा ताना कुठं आहे, तर कुठल्या तोंडाने सांगणार रे ताना. रक्ताच्या धारुळ्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहताच सूर्याची मिठी मारली. तुला वहिनी येऊ नको येताना वहिनीच्या कपाळाचं कुंकू पुसून आलास दादा. बाळ रायबानं जर विचारलं, काका आबा कुठं, तर कुठल्या तोंडानं सांगणार रे दादा, कुठल्या तोंडानं सांगणार. काय सांगू जाऊन बहिणीला, कसं सांगू जाऊन बहिणीला. बहिणीनं जर विचारलं, भाऊजी ते कुठल्या तोंडानं सांगणार दादा, बहिणी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावलं का, कुठल्या तोंडानं सांगा. काय सांगू बहिणीला, कसं सांगू जाऊन बहिणीला, कवटाळून मिठी बंधूला.
शिवाजी महाराजांनी बघितलं पहारेकरी तर सर्व मराठ्यांचे दिसत आहे, मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी. राजे गडावर आले, तानाजीच्या देहाला कडकडून मिठी मारली. ताना, या स्वराज्यासाठी, या स्वातंत्र्यासाठी मला माझ्या गळ्यातला एक एक हिरा अर्पण करावा लागतो. मावळ्यांना रडू नका, डोळे पुसा. आजपासून या गडाचं नाव बदललं. आजपासून या गडाचं नाव गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. सिंहगड, सिंहगड, सिंहगड. शाहिरानी साज चढविला, शाहिरानी साज चढविला. शाहिरानी साज चढविला, राज राहिले शिवचरित्राला. शाहीर जाधव गुरुला भला तसेच डॉक्टर चंदन शिवे देते आशीर्वादाला. जाना जिल्हा मंठा तालुक्याला मुक्कामी बचा संघटनेला. शाहिरानी साज चढविला, शाहीर जाधव गातो पोहण्याला, गातो पोहण्याला जिल्हाजी, गातो पोहण्याला जिल्हाजी, गातो पोहण्याला जिल्हाजी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार, मावळे झाले तयार. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. झाली गर्जना, झाले अमर. चिरला महाराजी, चिरला महाराजी, चिरला महाराजी. वाह सर वाह.